तर मुलांनो, आज आपण विभाग 4 उपयोजित मराठी त्याच्यामधला पाठ क्रमांक 1 मुलाखत पान क्रमांक 87 हे काय करणार आहोत की पाहणार आहोत. पण सुरुवातीला आपण प्रास्ताविक पाहू. तर प्रास्ताविकेमध्येच काय केले की संपूर्ण मुलाखतीचा सारांश दिला गेलेला आहे. तर बघा, वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी माध्यमामध्ये सातत्याने मुलाखती वाचायला, ऐकायला, पाहायला मिळतात. मुलाखत या अरबी शब्दावरून मुलाखत हा सर्वांना परिचित असलेला शब्द तयार झाला आहे. सभा, संमेलनं, सांस्कृतिक कार्यक्रमामध्येही प्रकट मुलाखती होत असतात. बघा काय म्हटलं की वृत्तपत्रे असतात. बघा आपल्याकडे पेपर जे आहेत हे पेपर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मग मासिकं असतात आणि दिवाळीमध्ये प्रकाशित होणारे दिवाळी अंक असतात, किंवा हे आकाशवाणी म्हणजेच रेडिओ असतात, किंवा दूरदर्शन या वेगवेगळ्या माध्यमामधून सतत ह्या मुलाखती काय होतात की आपल्याला पाहायला मिळतात, वाचायला मिळतात आणि ऐकायला मिळत असतात. मग मुलाखत या अरबी शब्दावरून, मग मुलाखत हा अरबी भाषेतला काय की शब्द आहे आणि या शब्दावरून मुलाखत हा शब्द काय झाला आहे की सर्वांना परिचित असलेला शब्द तयार झालेला आहे. मग सभा, संमेलनं, मग मोठमोठ्या सभा असतात, मोठमोठी संमेलनं भरवली जातात, सांस्कृतिक कार्यक्रम असतात. मग अशा कार्यक्रमामधून प्रकट मुलाखती घेतल्या जात असतात. मग अशा मुलाखतीमधून व्यक्तीच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा वेध घेतला जातो. मुलाखत घेणे आणि देणे हे खूपच कौशल्याचे काम असते. मग बघा काय म्हटलं की मुलाखतीमधून व्यक्तीच्या जीवनाचा, मग हे एवढी समाजामध्ये अनेक मोठमोठ्या व्यक्ती आहेत. मग या व्यक्तीच्या जीवनाचा, त्याचा जीवन प्रवास आणि त्यानं केलेलं कार्यकर्तृत्व याचा काय केलं जातं की वेध घेतला जातो. मुलाखत घेणे आणि देणे हे खूपच काय झाले की अगदी कौशल्याचं काम झालेलं आहे. अलीकडे तर मुलाखत घेणे या गोष्टीला मोठ्या प्रमाणात व्यावसायिक महत्त्व प्राप्त होत आहे. आणि अलीकडे मुलाखत घेणे म्हणजे काय झालं की एक प्रकारचा व्यवसाय झालेला आहे, व्यावसायिक स्वरूप काय झाले की प्राप्त झालेलं आहे. म्हणूनच मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, मुलाखत कशी घ्यावी, नोकरीसाठी, एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवण्यासाठी मुलाखत कशी द्यावी, त्यावेळी कोणती काळजी घ्यावी, अशा काही मुद्द्याबाबतची माहिती आपणाला असायला हवी. मग आपल्याला काय करायचे की मुलाखतीची पूर्वतयारी, मग आपण जर एखाद्या ठिकाणी गेलो तर तिथं आपल्याला कोणते प्रश्न विचारतात याची पूर्वतयारी, मुलाखत कशी द्यावी, एखाद्या अभ्यासक्रमासाठी जर आपल्याला प्रवेश मिळवायचा असेल, तिथे गेल्यानंतर आपल्याला माहीत नसतं कोणते प्रश्न विचारणार आहेत, मग याच्यासाठी काय करायचे की तयारी करायची आहे. अशा अनेक मुद्दे आपल्याला काय पाहिजेत की माहिती असायला हवे. आता तिचं काय म्हटलं की पुढे बघा, स्वरूप. मुलाखत म्हणजे संवाद, मात्र हा संवाद पूर्वनियोजित असतो, तो हेतुपूर्वक घडवून आणला जातो. मुलाखत देणारा, मुलाखत घेणारा आणि ती मुलाखत ऐकणारा, पाहणारा, वाचणारा या तिघांच्या सहभागातून मुलाखत पार पडते. बघा काय म्हणले की मुलाखत म्हणजे संवाद, म्हणजे दोन व्यक्तीमध्ये काय होते की तो संवाद होतो, म्हणजेच काय होते की मुलाखत होत असते. मात्र हा संवाद पूर्वनियोजित असतो, म्हणजे ते आपल्याला काय असतं की आधी माहिती असतो आणि तो हेतुपूर्वक काय केला जातो की घडवून आणला जातो. मग याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात? मुलाखत देणारा, मुलाखत घेणारा आणि ती मुलाखत ऐकणारा, पाहणारा आणि वाचणारा या तिघांच्या सहभागातून मुलाखत काय होते की पार पडत असते. जेव्हा क्रमबद्ध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे जीवन आणि कर्तृत्व श्रोत्यांसमोर उलगडून दाखवते, तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद म्हणजे मुलाखत होय. बघा काय म्हणले की ज्यावेळी क्रमबद्ध प्रश्नोत्तरांच्या माध्यमामधून, म्हणजे क्रमवार असणारे जे प्रश्न आहे आणि या प्रश्नांच्या माध्यमामधून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे जीवन आणि त्या व्यक्तीने केलेलं कर्तृत्व श्रोत्यांच्या समोर उलगडून दाखवते, तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद म्हणजे काय की मुलाखत आहे. थोडक्यात दोन व्यक्तीमध्ये नियोजनपूर्वक झालेला वैचारिक भावनिक संवाद म्हणजे मुलाखत होय. मात्र या सहेतुक वैचारिक संवादासाठी म्हणजेच मुलाखतीसाठी व्यक्ती, दिवस, वेळ, स्थळ, विषय, कालावधी, उद्दिष्ट
इत्यादी गोष्टी अगोदर ठरवल्या जातात. बघा काय केलं जातं की थोडक्यात दोन व्यक्तीमध्ये नियोजनपूर्वक झालेला वैचारिक भावनिक संवाद म्हणजे दोन व्यक्तींच्यामध्ये नियोजनपूर्वक झालेला जो विचार असेल किंवा त्यांच्यामधला भावनिक संवाद म्हणजेच मुलाखत होय. आणि हा सहेतुक वैचारिक संवादासाठी म्हणजेच मुलाखतीसाठी काय केले जाते, ती व्यक्ती ठरवली जाते, दिवस ठरवला जातो, वेळ ठरवली जाते, त्याचं स्थळ ठरवलं जातं, विषय असतो आणि मुलाखतीसाठी काय असतं की कालावधी असतो. या सर्व गोष्टी अगोदरच काय केल्या जातात की ठरवल्या जात असतात. मुलाखतीचे स्वरूप विविधांगी असते. एका वेळी एक व्यक्ती दुसऱ्या एका व्यक्तीची मुलाखत घेऊ शकते. तसेच एका वेळी एक व्यक्ती अनेक व्यक्तीची मुलाखत घेऊ शकते. फोनवरूनही मुलाखत घेतली जाऊ शकते. बघा काय म्हटले की आपण मुलाखती देतो किंवा घेतो त्यावेळी तिचे स्वरूप विविधांगी असते. मग विविधांगी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. एका वेळी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची मुलाखत घेऊ शकते. बरोबर आहे की एका वेळी एक व्यक्ती काय करते की दुसऱ्या व्यक्तीची मुलाखत घेऊ शकते. तिचं कार्य कर्तृत्व काय करते की इतर लोकांपर्यंत पोहोचवत असते. तसेच एका वेळी एक व्यक्ती मग तसेच काय म्हणले की एका वेळी एक व्यक्ती अनेक व्यक्तीची सुद्धा काय करते की मुलाखत घेऊ शकते. फोनवरून सुद्धा हल्ली काय केले जाते की मुलाखती घेतल्या जाऊ शकतात. मग त्याच्यामध्ये बघा काय पुढे मुलाखत ही लिखित, मौखिक, ध्वनिमुद्रित, प्रकट अशा विविध स्वरूपाची असते. मुलाखती विचार प्रवर्तक असतात, भावना प्रधान असतात. श्रोत्यांचे कुतूहल शमवणाऱ्या, एखाद्या विषयाच्या सर्व बाजू स्पष्ट करणाऱ्या, अनुभव कथन करणाऱ्या, वाङ्मयीन सौंदर्य उलगडून दाखवणाऱ्या, पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अशा कितीतरी वेगवेगळ्या स्वरूपाच्या मुलाखती असतात. बघा मुलाखती काय असतात की मुलाखती या लिखित स्वरूपात सुद्धा असतात, लिखित स्वरूपात असतात, मौखिक स्वरूपांमध्ये सुद्धा असतात, ध्वनिमुद्रक, प्रकट अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या मुलाखती ह्या घेतल्या जात असतात. मुलाखती विचार प्रवर्तक असतात. मग मुलाखतीच्या माध्यमामधून काय होतं की विचार प्रकट होत असतात, भावनासुद्धा प्रकट होत असतात. श्रोत्यांचे कुतूहल शमवणाऱ्या, एखाद्या विषयाच्या सर्व बाजू म्हणजे समोर बसणाऱ्या श्रोत्यांचं काय झालं की त्याचं कुतूहल शमवणाऱ्या, एखाद्या विषयाच्या सर्व बाजू स्पष्ट करणाऱ्या, अनुभव कथन करणाऱ्या, वाङ्मयीन सौंदर्य उलगडून दाखवणाऱ्या, तसेच पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या काय असतात की मुलाखती असतात. बघा ज्यांच्याजवळ सांगण्यासारखे काही आहे आणि ज्यांच्याकडून ऐकण्यासारखे काही आहे अशी व्यक्तीची मुलाखत घेतली जाऊ शकते. यात लोकप्रतिनिधी, कलावंत, खेळाडू, वैज्ञानिक, डॉक्टर, अध्यापक जसे असू शकतात तसेच व्यावसायिक. बघा पुढे काय म्हटले की ज्यांच्याजवळ सांगण्यासारखे, मग एखाद्या व्यक्तीला वाटले की माझ्याजवळ भरपूर माहिती आहे की समाजातल्या सगळ्या लोकांना ती काय केली पाहिजे की गेली पाहिजे. मग ज्यांच्याजवळ सांगण्यासारखे काही आहे आणि ज्यांच्याकडून ऐकण्यासारखे काही आहे अशा व्यक्तीची मुलाखत घेतली जाऊ शकते. याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील, कलावंत असतील, खेळाडू आहे, वैज्ञानिक, डॉक्टर, अध्यापक असे वेगवेगळे घटक असू शकतात. त्याचप्रमाणे व्यावसायिक, मग एखादा व्यावसायिक असेल मग त्यांनी त्याचा व्यवसाय किती कालावधीमध्ये किती पुढे नेला हे लोकांना जाणून घेण्याची काय असते की इच्छा असते. मग हे मुलाखतीच्या माध्यमामधून समाजातल्या सगळ्या लोकांच्यापर्यंत काय केलं जातं की पोहोचवलं जात असतं. किंवा उद्योजक असतात, वकील, विशेष तज्ज्ञ असतात, तंत्रज्ञ आहे, लेखक, कवी, गिर्यारोहक, संपादक, ज्येष्ठ नागरिक, सैनिक आहे, वैमानिक, पुरस्कार विजेते, विचारवंत, शेतमजूर, कामगार, अगदी फेरीवाले सुद्धा असू शकतात. म्हणजे ह्या काय म्हटले की ह्या मुलाखतीला अगदी विषयाचं कोणतंही बंधन नाही. सामान्यतः कर्तृत्व संपन्न व्यक्ती म्हणजे सामान्यतः कर्तृत्व म्हणजे त्या व्यक्तीकडून इतर व्यक्तीने काय केलं पाहिजे की आदर्श घेतला पाहिजे अशा व्यक्तींची काय केली जाते की मुलाखत घेतली जात असते. ज्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष ठसा उमटवला आहे अशा साधारण व्यक्तीसुद्धा असतात. मग ज्या व्यक्तींनी आपलं कार्यक्षेत्र खूप मोठं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं नावलौकिक कमावलेलं आहे अशा व्यक्तीसुद्धा मुलाखतीसाठी घेतल्या जात असतात. आणि त्याचप्रमाणे ज्या लोकांनी जगावेगळी आव्हाने पेलून असामान्य कर्तृत्व गाजवले आहे अशा व्यक्ती ह्या समाजाला काय होतात की प्रेरक ठरतात आणि समाजात त्यांच्याबद्दल विशेष आदर काय होतो की निर्माण होतो, कुतूहल काय होतं की निर्माण होतो.
निर्माण होत असतं. अशा कितीतरी जणांची मुलाखत घेतली जाऊ शकते. अगदी सामान्य माणसाची सुद्धा म्हणजे सामान्य माणसाची सुद्धा काय केली जाते की मुलाखत घेतली जाऊ शकते. म्हणजे जेणेकरून त्या व्यक्तीचं आदर्श इतर व्यक्तींनी घेऊन आपलं जीवन काय केलं पाहिजे की सुधारलं गेलं पाहिजे, घडवलं गेलं पाहिजे. हाच मुलाखती घेण्यापाठीमागचा काय असतो की उद्देश असतो. आता त्याच्यानंतर बघा काय म्हटलं की पुढे मुलाखत घेण्याचा हेतू काय आहे. तर बघा मुलाखत घेण्याचे अनेक हेतू असतात. मुलाखत देणाऱ्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू समजून घेण्यासाठी तसेच त्या व्यक्तीच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी मुलाखत घेतली जाऊ शकते. अनेकांचे जीवन म्हणजे एक संघर्ष गाथा असते. बघा मुलाखत घेण्याचे अनेक हेतू असतात. म्हणजे वेगवेगळ्या हेतूच्या माध्यमामधून मुलाखती काय केल्या जातात की घेतल्या जाऊ शकतात. मुलाखत देणाऱ्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू मग जो मुलाखत देत आहे अशा मुलाखत देणाऱ्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू समजून घेण्यासाठी तसेच त्या व्यक्तीच्या कार्यावर म्हणजे काय केलं जातं की त्या व्यक्तीचं काय करायचं त्याचे पैलू समजून घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी काय केले जाते की मुलाखत घेतली जाते. आणि मुलाखत ही वेगवेगळ्या हेतूने घेतली जात असते. अनेकांचे जीवन एक संघर्ष गात असते. मग अनेक लोकांचे जीवन हे काय असते की संघर्षामधून घडलेले असते. मग अशा व्यक्ती समाजात आल्या पाहिजे आणि अशा व्यक्तीचा समाजातल्या व्यक्तींनी काय केला पाहिजे की आदर्श घेतला पाहिजे. अशा उद्देशाने अशा हेतूने काय केले जातात की मुलाखती घेतल्या जात असतात. जनसामान्यांच्या मनात तो संघर्ष जाणून घेण्याची इच्छा असते आणि जनसामान्य माणसं जी असतात अशा लोकांना त्या लोकाचा संघर्ष जाणून घेण्याची काय असते की इच्छा असते. म्हणूनच मुलाखती ह्या घेतल्या जात असतात. त्यासाठी मुलाखत घेतली जाऊ शकते. व्यक्तीच्या कर्तृत्वाबरोबर त्या व्यक्तीच्या आत दडलेला माणूस फक्त त्याचं कार्य कर्तृत्व महत्त्वाचं नसून मग त्याच्या आतमध्ये दडलेला एक माणूस समजून घेण्यासाठी मुलाखत घेतली जात असते. आणि तसेच विचारवंतांची विविध विषयावरील मतेसुद्धा काय केली जातात की जाणून घेतली जात असतात. एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून नवे काही माहीत करून घेण्याच्या हेतूने मग एखादी तज्ज्ञ व्यक्ती असेल तर तिच्याकडून आपणाला नवीन काहीतरी माहीत करून घेण्याच्या उद्देशाने सुद्धा काय केल्या जातात की मुलाखती घेतल्या जात असतात. एखादी घटना सखोलपणे समजून घेण्यासाठी मुलाखतीचे आयोजन केले जाते. मुलाखत देणारी व्यक्ती ज्या परिसरात लहानाची मोठी झाली तो परिसर जाणून घेण्यासाठी समाजाचे प्रबोधन करण्यासाठी जनजागृतीसाठी कलांचा रसास्वाद घेण्यासाठी मुलाखती घेतल्या जातात. मुलाखत घेण्यामागे असे अनेक हेतू असतात. बघा काय म्हटले की एखादी तज्ज्ञ व्यक्ती आहे व तिच्याकडून आपल्याला नवीन काहीतरी माहीत असावं याच्यासाठी मुलाखत घेतली जाते. तसेच ती व्यक्ती समाजामध्ये लहानाची मोठी होते तो परिसर जाणून घेण्यासाठी सुद्धा काय केले जाते की मुलाखत घेतली जाते. समाजाचं प्रबोधन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे की समाजाचे प्रबोधन करण्यासाठी समाजातल्या लोकांच्या मध्ये बदल करण्यासाठी मुलाखत घेतली जात असते. जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या कला आहेत या कलांचा रसास्वाद घेण्यासाठी मुलाखती घेतल्या जाऊ शकतात. मुलाखत घेण्यापाठीमागे असे अनेक काय असतात की हेतू असतात, उद्देश असतात. आता त्याच्यानंतरचा मुद्दा काय म्हटलंय बघा मुलाखतीची पूर्वतयारी. आता हेतू आपण पाहिलाय पण मुलाखतीची कोणती पूर्वतयारी आहे. मुलाखत उत्तम व्हावी यासाठी पूर्वतयारी तर करावीच लागते. पूर्वतयारीचा गृहपाठ भरपूर करणे हा यशस्वी मुलाखतीचा पाया आहे. सर्वात महत्त्वाची पूर्वतयारी म्हणजे ज्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांच्याबद्दलची आवश्यक ती माहिती मुलाखत घेणाऱ्याकडे आधीपासून उपलब्ध असायला पाहिजे. बघा काय म्हणले की मुलाखत उत्तम व्हावी यासाठी पूर्वतयारी करावीच लागते. आता उदाहरणार्थ आपण काय करतो की पेपर चांगले जावे याच्यासाठी काय करतो रे मुलांनो अभ्यास करतो. का असं आहे का उठतो आणि पेपरला येतो तसं नसतं. मग आपण काय करतो की आपला पेपर चांगला जाण्यासाठी आधी काय करतो की अभ्यास करतो. तशाच पद्धतीने मुलाखत चांगली व्हावी याच्यासाठी काय करावं लागते की पूर्वतयारी करावी लागते. मग त्याच्यासाठी काय असतो की गृहपाठ असतो. मग हा यशस्वी होण्यासाठी मुलाखतीची काय करायची की पूर्वतयारी करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की ज्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांच्याबद्दलची आवश्यक ती माहिती मुलाखत घेणाऱ्याकडे आधीपासून असायला हवी. मग ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे त्या व्यक्तीची माहिती मुलाखत घेणाऱ्याकडे असायला पाहिजे. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये काय म्हणले की
त्यांचं पूर्ण नाव, टोपण नाव, वय, जन्मदिनांक, जन्मस्थळ, पत्ता, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कर्तृत्व, सध्याचा हुद्दा, मिळालेले मानसन्मान, पुरस्कार, लेखनकार्य, वैचारिक पार्श्वभूमी इत्यादींची माहिती अगोदर तयार ठेवावी लागते. बघा काय करायची, त्यांचं नाव, कोणाकोणाला टोपण नावं असतात, त्यांचं वय काय आहे सध्या, जन्मदिनांक काय आहे, जन्माचं स्थळ काय आहे, ते राहतात कोठे, त्यांच्या घरामध्ये किती लोक आहेत, त्यांनी कोणकोणतं कर्तृत्व केले, सध्या त्यांना कोणकोणते हुद्दे मिळालेले आहेत, मान सन्मान, पुरस्कार, लेखन कार्य, त्यांची वैचारिक पार्श्वभूमी आदी गोष्टी काय कराव्या लागतात की तयार करावे लागतात. मुलाखत घेणाऱ्याने मुलाखतीच्या विषयासंबंधीचे सखोल वाचन करून ठेवले पाहिजे. मुलाखतीचे उद्दिष्ट काय आहे हेही नीट समजावून घेतले पाहिजे. त्यानंतर तो विषय आणि उद्दिष्ट लक्ष घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीत विचारायचे प्रश्न तयार केले पाहिजे. मग काय करायचे बघा, मुलाखत घेणाऱ्याने मुलाखतीच्या विषयासंबंधीचे सखोल वाचन करून ठेवायला हवं. मुलाखतीचे उद्दिष्ट काय आहे, म्हणजे आपण कोणत्या उद्देशाने मुलाखत घेणार आहोत हेही नीट काय केलं पाहिजे की जाणून घेतलं पाहिजे. त्यानंतर विषय आणि उद्दिष्ट लक्षात घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीत विचारायचे प्रश्नसुद्धा काय करायचे की तयार करायचे आहेत. मुलाखतीसाठी किती वेळ आहे हे लक्षात घेऊन प्रश्नसंख्या निश्चित करावी. म्हणजे मुलाखतीला 15 मिनटं असतील, अर्धा तास असेल किंवा 1 तास असेल, मग एवढ्या कालावधीमध्ये आपण त्यांना किती प्रश्न विचारणार आहोत ह्या प्रश्नांची काय करायची की क्रमनिश्चिती करायची आहे. तसेच योग्य प्रश्नांचा योग्य क्रमसुद्धा काय करायचा आहे की लावून ठेवायचा आहे. मुलाखतीचे स्वरूप नेमके कसे आहे, ती प्रकट असणार आहे की लिखित स्वरूपाची, श्रोतृवृंद, वाचक नेमका कोणता असणार आहे याचीही माहिती मुलाखतकाराने घेऊन ठेवलेली असावी. मुलाखत प्रत्यक्ष श्रोत्यांसमोर आहे की रेडिओसाठी आहे की टी व्हीसाठी आहे हेही माहिती असले पाहिजे. म्हणजे काय म्हणले की मुलाखतीचे स्वरूप नेमकं काय आहे, मग कोणत्या उद्देशाने ही मुलाखत घेणार आहोत, ती प्रकट आहे की लिखित स्वरूपाची आहे, मग त्याच्यासाठी कोणते श्रोते आहेत, नेमका वाचक कोण असणार आहे, मग याचीसुद्धा माहिती काय करायची की मुलाखतकाराने घेऊन ठेवलेली असावी. मग प्रत्यक्ष मुलाखत श्रोत्यांसमोर आहे का रेडिओवरती आहे का टी व्हीसाठी आहे हे सुद्धा काय केलं पाहिजे की माहिती असायला हवी. मुलाखतीसाठी असणारी बैठक व्यवस्था, ध्वनिक्षेपण व्यवस्था, वातावरण निर्मिती, गरजेनुसार संदर्भ ग्रंथ, चित्रे, वाद्य, वस्तू इत्यादी गोष्टीची तयारी आधीच करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मुलाखतीसाठी लागणाऱ्या गोष्टी किंवा मुलाखतीसाठी लागणारे घटक हे अगोदरच आपण काय करायचे की तयार करून ठेवायचे आहेत. आवश्यकता वाटली तर मुलाखत देणाऱ्यांना अगोदर भेटून घ्यावे. जर तुम्हाला तशी आवश्यकता वाटली किंवा गरज वाटली तर मुलाखत देणाऱ्या व्यक्तींना आधीच काय करायचं की जाऊन भेटायचे आहे, त्यांच्याशी चर्चा करायची आहे. त्यामुळे मुलाखत घेणं आपल्याला काय होतं की सोपं होऊन जात असतं. आकाशवाणीवरील, दूरदर्शनवरील आणि प्रत्यक्ष मुलाखती ऐकल्यास मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी नेमकी दिशा मिळण्यास मदत होईल. मग त्याच्यासाठी काय करायचं की आकाशवाणीवर वेगवेगळ्या पद्धतीच्या मुलाखती असतात, दूरदर्शनवर मुलाखती असतात. मग ह्या जर आपण ऐकल्या तर आपल्याला मुलाखत घ्यायला आणखी काय होती की नेमकी दिशा मिळत असते. आता त्याच्या पाठीमागं म्हणजे काय उद्देश असतो की आपण केलेलं कार्य, कर्तृत्व समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत काय व्हावं की जाऊन पोचलं पाहिजे. आता पुढचा मुद्दा काय की बघा, मुलाखत कशी घ्यावी. मुलाखतीची सुरुवात. मुलाखतीचा प्रारंभ मुळी अत्यंत आकर्षक, चटपटीत, थेट श्रोत्यांच्या वाचकांच्या काळजाला जाऊन भिडणारा झाला पाहिजे. मुलाखतकाराच्या पहिल्या 4 वाक्यातच श्रोते, वाचक त्या मुलाखतीच्या श्रवणात, वाचनात मनाने पूर्णतः गुंतले पाहिजेत. मॅचच्या पहिल्या चेंडूवर एखाद्या फलंदाजाने चेंडू थेट सीमारेषेबाहेर टोलवल्याचा आनंद झाला पाहिजे आणि तेही अगदी नैसर्गिकपणे, सहजपणे, ओघाओघात घडले पाहिजे. बघा काय म्हणले की मुलाखतीची सुरुवात. मग मुलाखतीचा प्रारंभ मुळी आकर्षक असावा. मग जर तुम्ही मुलाखत घ्यायला सुरुवात केली तर तिचा प्रारंभ म्हणजे सुरुवात काय पाहिजे की आकर्षक असायला पाहिजे. सुरुवातीला श्रोते काय झाले पाहिजे की पूर्णपणे खिळून राहिले पाहिजे.
मग थेट श्रोत्यांच्या वाचकांच्या काळजाला जाऊन भिडणारा पाहिजे. मुलाखतकाराच्या पहिल्या 4-6 वाक्यातच, मग मुलाखतकाराचे पहिली 4-6 वाक्ये अशी असावीत की पूर्णपणे श्रोतृवर्ग त्या मुलाखतीच्या बरोबर काय झाला पाहिजे की रंगला गेला पाहिजे, पूर्णपणे अडकला पाहिजे. मग मॅचच्या पहिल्या चेंडूवर एखाद्या फलंदाजाने जर चेंडू सीमारेषेबाहेर टाकल्याचा जेवढा आनंद होतो तेवढा सुरुवातीच्या वाक्याला सुद्धा काय झाला पाहिजे की आनंद झाला पाहिजे. पण ते अगदी सहजपणे नैसर्गिकपणे ओघाओघात काय केले पाहिजे की घडवले पाहिजे. त्याला कृत्रिमतेचा जरासाही स्पर्श नसावा. मुलाखतकाराला मुलाखतदात्याचा स्वभाव म्हणजे मुलाखत घेणाऱ्याला मुलाखतदात्याचा काय पाहिजे की स्वभाव माहिती असायला हवा. मग मुलाखतकाराला काय करायचं की मुलाखत घेणाऱ्याचा जो मुलाखतदाता असतो त्याला त्याचा स्वभाव माहिती असायला पाहिजे. नवा कोरा चुटका ताजा किस्सा सांगून शेवटी तितक्याच नेमक्या टोकदार प्रश्नांचा बॉल सुरुवातीलाच मुलाखतदात्याच्या कोर्टात भिरकवता येतो. मुलाखतीची पहिली ओव्हर अशा हलक्या फुलक्या दिलखुलास चेंडूंनी सुरू करावी. त्यामुळे सर्वांच्याच मनावरचा ताण सैल होतो. वातावरण मोकळे हलके होते. मुलाखतीची नांदी जितकी जास्त श्रवणे होईल तितकी पुढची मैफिल अधिकाधिक रंगतदार होईल. मुलाखतकाराचा आत्मविश्वास दुणावत जाईल. मुलाखतदाता खुलेल आणि श्रोते वाचक त्या मुलाखतीत रंगून जातील. बघा, मुलाखत घेताना एखादा किस्सा सांगायचा आहे, एखादा चुटका सांगायचा आहे आणि त्याच्या शेवटी तितक्याच नेमक्या टोकदार प्रश्नांचा बॉल सुरुवातीलाच मुलाखतदात्याच्या कोर्टामध्ये काय झाला पाहिजे की भिरकावता आला पाहिजे. मुलाखतीची पहिली ओव्हर हलक्या फुलक्या दिलखुलास चेंडूंनी करावी. म्हणजे मुलाखतीची सुरुवात करताना अगदी हलक्या फुलक्या वातावरणाने करायची आहे. त्यामुळे सर्वांच्याच मनावरचा ताण काय होणार आहे की सैल होणार आहे. वातावरण मोकळे हलके झाले की मुलाखतीची नांदी जास्त श्रवणीय होईल तितकी पुढची मैफिलसुद्धा आपल्याला अधिकाधिक काय होते की रंगतदार होत असते. मुलाखतकाराचा आत्मविश्वास वाढत जाईल अशा स्वरूपाची काय करायची की मुलाखत घ्यायची आहे. आणि त्याच पद्धतीनं वाचकसुद्धा मुलाखतीमध्ये पूर्णपणे रंगून गेले पाहिजे. आता त्याच्यानंतरचा मुद्दा बघा काय म्हटलं आहे की मुलाखतीचा मध्य. चला, सुरुवात तर झाली. आता खरी बॅटिंग सुरू. विचारायच्या प्रश्नांची यादी समोर आहेच, त्यांचा क्रमही पक्का आहे. उत्तरे काय मिळतील याची खात्री नाही. शिवाय एक प्रश्न, मग त्याचे पूर्ण उत्तर, नंतर दुसरा प्रश्न, त्याचे पूर्ण उत्तर, तिसरा प्रश्न, चौथा, या पठडीतून जात राहिले तर प्रत्यक्ष मुलाखत वृक्ष पठडीछाप होण्याची भीती असते. बघा काय म्हणले की सुरुवात तर मुलाखतीला झाली, पण आता खरी बॅटिंग सुरू. विचारायच्या प्रश्नांची यादी तर समोरच आहे. मग आपल्याला एखाद्याची मुलाखत घ्यायची असेल तर त्याच्या प्रश्नांची यादी काय असते की आपल्याकडेच असते. मग त्यांचा क्रमसुद्धा पक्का असतो, पण आपल्याला उत्तरं काय नसतात की माहिती नसतात, किंवा उत्तर काय मिळेल याची आपल्याला काय नसते की खात्री नसते. शिवाय एक प्रश्न मग त्याचे उत्तर, दुसरा प्रश्न मग त्याचे उत्तर, तिसरा, चौथा, अशा पठडीतून जर तुम्ही जात राहिला तर तुमची मुलाखत काय होणार आहे की वृक्ष आणि पठडीछाप होण्याची भीती असते. मग त्याच्यासाठी काय करायचे की मुलाखत एकदम हलक्या फुलक्या वातावरणामध्ये घ्यावी, तरच तुमची मुलाखत काय होते की यशस्वी होत असते. म्हणून मग प्रश्न असे लवचिक तयार करायचे. मग प्रश्न काय करायचे की लवचिक स्वरूपाचे जर तयार केले तर मुलाखत अगदी काय होते की खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सहज काय होते की पार पडत असते. मग मिळालेल्या उत्तराचा धागा पकडून आपल्याला पुढचा प्रश्न काय होतो की तयार करता येतो. हे थोडीशी आयत्या वेळीची कसरत. मग ही थोडीशी काय की आयत्या वेळीची कसरत आहे. तिलाही आपण काय करायची की सावरून घ्यायचं आहे. पण सरावाने ते आपल्याला काय होतं की जमत जातं. प्रश्नांची यादी मुलाखतकारासाठी असते, श्रोत्यांसाठी नसते. मग आपल्याकडे असणाऱ्या प्रश्नांची यादी फक्त मुलाखतकारासाठीच असते. समोर बसलेल्या श्रोत्यांसाठी या प्रश्नांचा काय नसतो की उपयोग नसतो.
ही अशी प्रश्नोत्तरांची रंगीबिरंगी फुले एकामागे एक मुलाखतीच्या धाग्यात गुंफत गेली की ती एक सलग दिमागदार संवादमाला होऊन जाते. प्रश्नातून उत्तरे, उत्तरातून प्रश्न, प्रश्नांची उत्तरे, उत्तरांचे प्रश्न. बघता बघता मुलाखतदात्याचे व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडत जातात. काय म्हणले बघा, जर प्रश्न उत्तरांची जर रंगीबिरंगी फुलं एकामागून एक आपण मुलाखतीच्या धाग्यामध्ये जर गुंफत गेलो की एक सलग काय होते की दिमागदार संवादमाला तयार होत जाते. प्रश्नातून उत्तरे, परत उत्तरातून प्रश्न, प्रश्नांची उत्तरे, उत्तरांचे प्रश्न. बघता बघता मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलूसुद्धा काय होतात की उलगडत जात असतात. हे करताना मूळ विषयाचा संदर्भ सुटता कामा नये. पण हे करताना आपला मूळ विषय काय आहे याचे संदर्भ तुटता कामा नये. मुलाखतीचा आपला हेतू काय आहे हा हेतूसुद्धा काय की निसटता कामा नये. मुलाखत रंजक असावी. म्हणजे मुलाखत एवढी रंजक पाहिजे की समोर बसलेले श्रोतेसुद्धा पूर्णपणे त्याच्यामध्ये काय गेले पाहिजे की अडकून गेले पाहिजे. रंजकतेच्या आहारी जाऊन मुलाखतीचे उद्दिष्ट भरकटता कामा नये. म्हणजे मूळ विषय आपण काय करायचं आहे की भरकटू द्यायचा नाही. सूर्यकिरणांच्या स्पर्शाने कळीची एक एक पाकळी उमलत जाऊन तिचे टपोऱ्या फुलात रूपांतर व्हावे. तसे प्रश्नकर्त्याच्या एका प्रश्नाने मुलाखतदात्याचे व्यक्तिमत्व, त्याचे कार्य, कर्तृत्व उलगडत जावे. हळूहळू मुलाखत तिच्या सर्वाचे बिंदूकडे अग्रेसर होत जावी. विषयाचे, व्यक्तिमत्वाचे, विचारधारेचे सर्व कंगोरे समोर आले पाहिजेत. त्याचप्रमाणे मुलाखतीच्या या टप्प्यावर मुलाखत घेणाऱ्याने मुलाखत देणाऱ्याला जास्तीत जास्त वेळ द्यावा. त्याला अधिकाधिक व्यक्त होऊ द्यावे. प्रश्नांची गुंफण अशा कुशलतेने करावी की उत्तरदात्याचा उत्साह वाढत गेला पाहिजे. याच टप्प्यावर एकूण मुलाखतीतील सर्वात जास्त महत्त्वाचे विषयाशी थेट संबंधित असे प्रश्न विचारावेत. मुलाखतीच्या माध्यमातून लोकांना जे द्यायचे आहे ते याच टप्प्यात द्यायचे आहे. हीच ती खरी वेळ आहे. मग काय म्हणले की बाबा आता उदाहरणार्थ सूर्यकिरण असतात. मग हे सूर्यकिरणाच्या स्पर्शाने काय होते की कळीची एक एक पाकळी उमलत जाऊन तिचं एक टपोऱ्या मोठ्या फुलामध्ये काय होतं रे मुलांनो रूपांतर होते. तशाच पद्धतीनं प्रश्नकर्त्याच्या एका प्रश्नाचे मुलाखतदात्याचे व्यक्तिमत्व. मग प्रश्नकर्त्याच्या एका प्रश्नाने मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्वाचे, त्याच्या कार्यकर्तृत्वाचे पदर काय व्हावेत की उलगडत जावे. हळूहळू मुलाखत तिच्या सर्वोच्च बिंदूकडे अग्रेसर होत जाते. मग बघा काय म्हटले की त्याचं विषय आहे, त्याचं व्यक्तिमत्व, विचारधाराचे कंगोरे सगळे समोर काय झाले पाहिजे की आले पाहिजेत. त्याचप्रमाणे मुलाखतीच्या या टप्प्यावर मुलाखत घेणाऱ्याने मुलाखत देणाऱ्याला जास्तीत जास्त वेळ द्यावा. मग काय करायचे की मुलाखतीची हा टप्पा असा आहे की मुलाखत घेणाऱ्याने काय करायचे की मुलाखत देणाऱ्या व्यक्तीला बोलण्यासाठी काय करायचे की जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून द्यायची आहे. त्याला अधिक व्यक्त होऊ द्यायला. म्हणजे त्याच्या मनामध्ये असणाऱ्या भावना, असणारे विचार हे जास्त काय केले पाहिजे की अधिक व्यक्त होत गेले पाहिजे. प्रश्नांची गुंफण अशा पद्धतीने करावी की उत्तरदात्याचा उत्साह वाढत गेला पाहिजे. म्हणजे प्रश्न अशा स्वरूपाचे असावेत की उत्तर देणाऱ्याचा उत्साहसुद्धा काय झाला पाहिजे की वाढत गेला पाहिजे. आणि खरं याच टप्प्यावर एकूण मुलाखतीचे सर्वात जास्त महत्त्वाचे विषयाचे थेट संबंधित असे प्रश्न विचारावेत. मुलाखतीच्या माध्यमामधून लोकांना जे द्यायचं ते नेमकं काय केलं पाहिजे की देता आलं पाहिजे. आणि हीच ती खरी काय असते की वेळ असते. मग अशी सर्वसामान्य लोक मुलाखतीच्या माध्यमामधून काय होतात की बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचत असतात. आता बघा त्याच्या पुढचा मुद्दा काय म्हटलं की मुलाखतीचा समारोप. इतका वेळ कसे अगदी छान जमून आले होते, पण आता कुठेतरी थांबायलाच आहे. पण हे थांबणे म्हणजे कळ साध्य असला पाहिजे. इथेच मुलाखतकाराने आपले संपूर्ण भाषिक कौशल्य पणाला लावायचे असते आणि श्रोत्यांना अरे रे फारच लवकर संपली मुलाखत असे वाटायला लावणारा समारोप करायचा असतो. हा समारोप करताना मुलाखतकाराने या टप्प्यावर स्वतःसाठी थोडासा वेळ जास्त घेतला तरी चालेल. प्रश्नांऐवजी परिणामकारक प्रभावी निवेदन या क्षणी अधिक महत्त्वाचे असते. बघा आता आपण काय पाहतोय की मुलाखतीचा शेवट पाहतोय. तर इतका वेळ कसे अगदी छान जमून आले होते, पण कुठंतरी काय होतं की शेवटी कसं असतं की आपल्याला कुठंतरी थांबावं लागतं. थांबणं हे काय असतं की गरजेचं असतं. मग मुलाखतकाराने आपले संपूर्ण भाषिक कौशल्य पणाला लावायचे असते आणि श्रोत्यांनासुद्धा वाटलं पाहिजे की अरे लवकर काय झाली की मुलाखत संपली गेलेली आहे.
अशा स्वरूपाचा काय करायचं आहे की समारोप करायचा आहे. हा समारोप करताना मुलाखतकाराने या टप्प्यावर स्वतःसाठी, मग हा समारोप करताना मुलाखतकाराने काय करायचे की या टप्प्यावर स्वतःसाठी सुद्धा काय केलं पाहिजे की जास्त वेळ घेतला तरी चालेल. प्रश्नांऐवजी परिणामकारक थोडंसं प्रभावी निवेदन जरी केलं तरी ते काय होते की महत्त्वाचे ठरत असते. मुलाखत योग्य वेळी योग्य ठिकाणी संपवावी. योग्य ती वेळ कोणती? तर अशी वेळ की त्यावेळी मुलाखत संपेल याचा श्रोत्यांना जराही अंदाज आलेला नसतो. अनपेक्षितपणे ती संपवावी. अजून हवीशी वाटत असतानाच संपवावी. पण ती अपूर्णच अर्धवटच राहिली अशा स्थितीतही संपू नये. भरभरून मिळाल्याचे समाधान तर श्रोत्यांना मिळत, पण अजून थोड्या वेळ हे असेच मिळत राहिले असते तरीही चालले असते असेही वाटायला लावणारा समारोप हा उत्तम समारोप. पुन्हा कधी हा असाच वैखरीचा यज्ञ होणार असेल तर यायचेच असा निश्चय मनोमन करून श्रोते बाहेर पडले पाहिजे. बाहेर जाताना मुलाखतीतील काही अविस्मरणीय संवाद मनात आठवत श्रोते बाहेर पडले की समजावे मुलाखत यशस्वी झाली, श्रोत्यांपर्यंत पोचली. बघा काय म्हणले की मुलाखत योग्य वेळी योग्य ठिकाणी संपवावी. योग्य ती वेळ कोणती? म्हणजे काय करायची की मुलाखत घेतल्यानंतर योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य वेळी ती काय करायची की संपवायची आहे. तर अशी वेळ की त्यावेळी मुलाखत संपेल या श्रोत्यांना अंदाजसुद्धा नसावा. म्हणजे आता पुढे मुलाखत संपणार आहे असा श्रोत्यांना काय पाहिजे की अंदाज आलेला नसावा. अनपेक्षित ती संपवावी. मग अनपेक्षितपणे ती मुलाखत काय करायची की संपवायची आहे. अजून श्रोत्यांना हवीशी वाटत असताना ती काय करावी लागते की संपवावी लागते. पण ती अपूर्णच अर्धवट राहिली अशी स्थितीतही संपू नये. मग ती मुलाखत अपूर्ण राहिली, अर्धवट राहिली अशा स्थितीमध्ये सुद्धा मुलाखत काय करायची नाही की संपवायची नाही. श्रोत्यांना सुद्धा त्या मुलाखतीचं काय झालं पाहिजे की समाधान मिळालं पाहिजे. मग अजून थोड्या वेळ असेच मिळत राहिले असते तरी चालले असते असं श्रोत्यांच्या मनाच्या काय झाल्या पाहिजे की भावना झाल्या पाहिजे. पुन्हा कधी असा जर योग आला तर श्रोते काय करतात की अगदी उल्हासाने येत असतात. असा निश्चय त्या श्रोत्यांनी मनामध्ये करायला हवा. आणि ते श्रोते काय झाले पाहिजे की बाहेर पडले पाहिजे. आणि त्यांना बाहेर जाताना मुलाखतीतील काही अविस्मरणीय संवाद आठवून श्रोते बाहेर पडले म्हणजे की मुलाखत यशस्वी झाली आणि ती श्रोत्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने काय झाली की पोचली गेलेली आहे असं आपण काय करायचं की समजायचं आहे. आता त्याच्या पुढचा मुद्दा काय बघा. नोकरीसाठी प्रवेशासाठीची मुलाखत. नोकरीसाठी एखाद्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अलीकडील काळात ज्या पद्धतीने मुलाखती घेतल्या जातात त्यांचे स्वरूप झपाट्याने बदलू लागले आहे. उमेदवारांची बौद्धिक क्षमता, त्यांच्या ज्ञानाची पातळी, त्यांचा कल हे तर पूर्वीप्रमाणे आजही मुलाखतीमध्ये जोखले जातेच. पण त्याहीपेक्षा आता अधिक भर दिला जातो तो उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करण्यावर. उमेदवाराच्या वर्तनाशी संबंधित प्रश्न विचारण्यावर आता भर दिला जातो. केवळ नोकरीबाबत नव्हे तर उमेदवाराचा एकूण जीवनविषयक दृष्टिकोन तपासण्याचे दिवस आता आले आहेत. आता उमेदवाराकडून वेगळ्या अपेक्षा केल्या जात असतात. त्याची बौद्धिक, तांत्रिक हुशारी, निर्णय क्षमता, भाषेवरील त्याचे प्रभुत्व, त्याचे आत येणे, बसणे, उठणे, पोशाख यापेक्षा तुम्ही सध्याच्या स्पर्धेत टिकून राहाल का, अपेक्षित उद्दिष्टे तुम्ही कितपत गाठू शकाल, गटकार्य आणि गट नेतृत्व करण्याचे कौशल्य तुमच्यात कितपत आहे, अडचणींना तुम्ही कसे आणि किती तोंड देऊ शकता. बघा काय म्हणले की आता तुम्हाला जर मुलांना एखाद्या ठिकाणी नोकरीसाठीच्या प्रवेशासाठी जायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा काय केली जाते की मुलाखत घेतली जात असते. मग बघा नोकरीसाठी एखाद्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अलीकडे काळात ज्या पद्धतीने मुलाखत घेतल्या जाते त्यांचे स्वरूप झपाट्याने बदलत चाललेले आहे आणि हे खरं आहे. नोकरीसाठी किंवा एखाद्या अभ्यासक्रमाचा जर प्रवेश तुम्हाला मिळवायचा असेल तर त्यासाठी काय केलं जाते की मुलाखती घेतल्या जातात, परंतु त्यांचं स्वरूप अगदी झपाट्याने काय झाले की बदलायला लागलेलं आहे, बदलत गेलेलं आहे. मग तिथं काय केलं जातं की उमेदवाराची बौद्धिक क्षमता, त्याच्या ज्ञानाची पातळी, त्यांचा कल हे पूर्वीप्रमाणेच आजही मुलाखतीमध्ये जोखले जाते. पण त्याहीपेक्षा अधिक काय पाहिलं जातं बघा, उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करण्यावर, उमेदवाराच्या वर्तनाशी संबंधित प्रश्न विचारण्यावर आता भर दिला जात आहे. बघा काय झाले की आता काय पाहिलं जातं की उमेदवाराचे व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करण्यावर
किंवा त्याचं वर्तन या संबंधी प्रश्न विचारण्यावर आता काय केला जाते की भर दिला जातो. केवळ नोकरीबाबत नाही तर उमेदवाराचा एकूण जीवनविषयक दृष्टिकोन. फक्त नोकरी देणं हा उद्देश नसून फक्त उमेदवाराचा जीवनविषयक दृष्टिकोन तपासण्याचे दिवससुद्धा काय झाले की आता आलेले आहेत. आता उमेदवाराकडून वेगळ्या अपेक्षा केल्या जात आहेत. म्हणजे बघा, आता उमेदवाराकडून काय केले जाते की वेगळ्या पद्धतीच्या अपेक्षा निर्माण केल्या जात असतात. त्यांची बौद्धिक, तांत्रिक हुशारी, निर्णय क्षमता, भाषेवरील प्रभुत्व, त्याचे आत येणे, बसणे, उठणे, पोशाख यापेक्षा तुम्ही सध्याच्या स्पर्धेत टिकून राहाल का, अपेक्षित उद्दिष्ट तुम्ही कितपत गाठू शकाल, मग या गोष्टी बारकाव्याने काय केल्या जातात की पाहिल्या जात असतात. गटकार्य आणि गट नेतृत्व करण्याचे कौशल्य तुमच्यात कितपत आहे. मग तुमच्याकडे एखादं गटकार्य असेल, गटाचं नेतृत्व करण्याचं कौशल्य तुमच्यामध्ये कितपत आहे आणि अडचणींना तुम्ही कसे आणि किती तोंड देऊ शकता हे सुद्धा आता हल्ली काय केले जाते की पाहिलं जात असतं. अडचणीच येणार नाहीत यासाठी तुम्ही काही करू शकता का, आपली चूक तुम्ही मान्य करू शकता का, आपल्या यशाचे श्रेय टीममधल्या इतरांना देण्याची तुमची कितपत तयारी आहे, इतरांचे आचार, विचार, भावना, सूचना स्वीकारण्याची तुमची कितपत तयारी असते हे आजकाल मुलाखतीत अधिक प्राधान्याने पाहिले जाते. उमेदवार बाह्य गोष्टीपेक्षा आतून कसा आणि कितपत विकसित झाला हे जाणून घेणे सध्याच्या मुलाखतीचं काय की वैशिष्ट्य ठरलं गेलेलं आहे. म्हणजे बघा मुलांनो, आता मुलाखती ह्या काय केल्या जातात की बारकाव्याने पाहिले जातात. एखादी अडचण जर अचानक आली तर त्या अडचणींना तुम्ही कशी आणि किती तोंड द्याल यासाठी काय केलं जातं की आता पाहिले जातं. आपली चूक मान्य करू शकता का, आणि आपल्या टीममध्ये जर इतर लोक असतील तर इतरांची तुमची टीममधल्या इतरांना तुमची आपलं यश इतरांना देण्याची तुमची कितपत तयारी आहे, आचार, विचार, भावना, सूचना या गोष्टी काय केल्या जातात की पाहिल्या जात असतात. मग आता पुढं काय म्हणले की मुलाखत घेताना हे नक्की करावे. बघा पुढं काय म्हणले की मुलाखत घेताना काय करायचं आहे की मुलाखत घेणाऱ्याने आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून प्रश्न विचारावेत. प्रश्नांची उत्तरे देण्याचे किंवा न देण्याचे मुलाखत देणाऱ्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे. मुलाखतीचे सादरीकरण ओघवते, श्रवणीय, उत्स्फूर्त असावे. मुलाखती दरम्यान अनौपचारिक आणि सकारात्मक वातावरण निर्माण करावे. हो, नाही, माहीत नाही, नंतर सांगेन अशी उत्तरे येणार नाहीत याची दक्षता घेऊन प्रश्न तयार करावेत. संयम, विवेक आणि नैतिकतेचे पालन यांना खुसखुशीतपणाची जोड देऊन मुलाखतीत रंग भरावे. मग काय करायचे की मुलाखत घेणाऱ्याने आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून पुढच्या व्यक्तीला काय करायचे की प्रश्न विचारायचे आहेत. प्रश्नांची उत्तरे देण्याचे किंवा न देण्याचे मुलाखत देणाऱ्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे. म्हणजे प्रश्नांची उत्तरे द्यायची किंवा नाही हे मुलाखत देणाऱ्याचे स्वातंत्र्य त्याला काय करायचे की द्यायचं आहे. मुलाखतीचे सादरीकरण ओघवते, श्रवणे, उत्स्फूर्त असावे. म्हणजे मुलाखतीचे तुम्ही सादरीकरण किंवा मुलाखत सादर करणार त्याचं स्वरूप अगदी ओघवतं, श्रवणीय, उत्स्फूर्त असावे. म्हणजे आपण काय बोलतो हे समोरच्या व्यक्तीपर्यंत काय केलं पाहिजे की सहज पोहोचवता आलं पाहिजे. मुलाखती दरम्यान अनौपचारिक आणि सकारात्मक वातावरण निर्माण करावे. मुलाखतीच्या दरम्यान हसत खेळत काय करायचे की अनौपचारिक आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मुलाखतीचं वातावरण तयार करायचं आहे. हो, नाही, माहीत नाही, नंतर सांगेन अशी उत्तरे येणार नाहीत याची काय करायची की काळजी घ्यायची आहे आणि मगच प्रश्न तयार करायचे आहेत. संयम, विवेक आणि नैतिकतेचे पालन यांना खुसखुशीतपणाची जोड देऊन मुलाखतीमध्ये काय करायचे की रंग भरायचे आहेत. आता मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी. एक, चुकीचे अप्रस्तुत प्रश्न विचारणं टाळावे. आता पुढे काय म्हटलंय बघा, मुलाखत घेताना कोणकोणती काळजी घ्यावी. चुकीचे अप्रस्तुत प्रश्न विचारणे टाळावे. मुलाखत देणाऱ्याचा अवमान होईल असे प्रश्न विचारू नयेत. ज्याद्वारे ताणतणाव, संघर्ष निर्माण होईल असे प्रश्न नसावेत. मूळ विषय सोडून असंबद्ध प्रश्न विचारणे टाळावे. बघा काय करायचे की मुलाखत घेताना आपण समोरच्या व्यक्तीची मुलाखत घेताना कोणती काळजी घ्यायची. चुकीचे अप्रस्तुत प्रश्न विचारणे टाळावे. म्हणजे चुकीचे आणि अप्रस्तुत प्रश्न काय करायचे की आपण अजिबात त्यांना विचारायचे नाहीत. मुलाखत देणाऱ्याचा अपमान होईल असे सुद्धा काय करायचे की प्रश्न विचारायचे नाहीत.
ज्याद्वारे ताणतणाव म्हणजे मुलाखत देणाऱ्याच्या मनावर कोणत्याही पद्धतीचा काय झाला पाहिजे की ताणतणाव संघर्ष निर्माण होईल असे प्रश्न विचारायचे नाहीत. त्याला अगदी मन मोकळेपणाने काय करायचे की मुलाखत द्यायसारखं वातावरण तयार करायचं आहे. मूळ विषय सोडून असंबंध म्हणजे तुमचा जो मूळ विषय आहे हा मूळ विषय सोडून तुम्ही काय करायचं आहे की भरकटत जायचं नाही. अपेक्षित उत्तर सूचित होईल असे प्रश्न विचारावेत. म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला अपेक्षित उत्तर मिळावं अशा पद्धतीचा आपण काय करायचे की प्रश्न विचारायचे आहेत. क्लिष्ट अवघड प्रश्न विचारू नयेत. म्हणजे समोरच्या व्यक्तीला अवघड प्रश्न विचारले तर ते आपल्याला काय करतात की उत्तर देणार नाहीत. याच्यासाठी आपण त्यांना काय करायचे की साध्या सरळ सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये प्रश्न विचारायचे आहे. ते प्रश्नांची पुनरावृत्ती करू नये. मग एक प्रश्न पुन्हा पुन्हा काय करायचं आहे की विचारायचा नाही. पूर्वतयारी आणि पूर्वाभ्यास न करता आत्मविश्वासाच्या आहारी जाऊन मुलाखत घेऊ नये. म्हणजे पूर्वतयारी आणि पूर्वाभ्यास न करता आत्मविश्वासाच्या आहारी जाऊन मुलाखत घेऊ नये. रटाळ कंटाळवाणे प्रभावहीन प्रश्न विचारणे टाळावे. म्हणजे काय करायचे की मुलाखत घेणाऱ्याला काय करायचे की रटाळ कंटाळवाणं आणि प्रभावहीन प्रश्न काय करायचे की विचारणं टाळायचं आहे. मुलाखती दरम्यान हास्यास्पद हावभाव करू नयेत. म्हणजे मुलाखती दरम्यान आपण त्या समोरच्या व्यक्तीला हसायला येईल अशा पद्धतीचा हावभाव करायचे नाहीत. मुलाखत देणाऱ्यापेक्षा मुलाखत घेणाऱ्याचे स्वतः जास्त बोलणे. मग मुलाखत देणाऱ्यापेक्षा मुलाखत घेणाऱ्याने स्वतःसुद्धा काय करायचे की जास्त बोलू नये. कारण समोरच्या माणसाला काय होतं की ताणतणावाचं वातावरण निर्माण होतो. तो काय होतं की गोंधळात पडत असतो. मुलाखत नियोजित वेळेत पूर्ण करावी आणि मुलाखत दिलेल्या वेळेमध्येच काय करायची की पूर्ण करायची आहे. आता त्याच्या पुढचा मुद्दा बघा काय म्हटलं आहे की समारोप आहे. प्रकट मुलाखती, नियतकालिकामधील लिखित मुलाखती, आकाशवाणीवरील श्राव्य मुलाखती, दूरचित्रवाणी दृकश्राव्य मुलाखती, प्रत्यक्ष घटनास्थळी घेतल्या जाणाऱ्या मुलाखती अशा विविध प्रकारच्या मुलाखतींनी वर्तमान जनजीवन अंतर्बाह्य व्यापून टाकले आहे. व्यक्तिमधल्या माणसाचा वेध घेणाऱ्या वाचकाला अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या आशय संपन्न विचारगर्भ आणि रंगतदार मुलाखतीमुळे समाजाचे उन्नयन होत असते. मुलाखतीचे फलित लक्षात घेतले तर मुलाखतीचे महात्म्य वेगळे सांगावे लागणार नाही. बघा काय केले की मुलाखतीचा शेवट समारोप काय केला आहे की अगदी चांगला केलेला आहे. तर प्रकट मुलाखती, नियतकालीमधील मुलाखती, आकाशवाणीवरील श्राव्य मुलाखती, दूरचित्रवाणीवरील मुलाखती, प्रत्यक्ष घटनास्थळी घेतल्या जाणारे मुलाखती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखतींनी वर्तमान काय झाले की जनजीवन अंतर्बाह्य व्यापून टाकलेलं आहे. म्हणजे काय झाले की वेगवेगळ्या पद्धतीच्या मुलाखती घेऊन आपलं जनजीवन काय झाले की अंतर्बाह्य पूर्णपणे व्यापून टाकलं गेलेलं आहे. व्यक्तिमधल्या माणसाचा वेध घेणाऱ्या वाचकाला मग प्रत्येक कसं असतं की मुलांना समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काय असतात की असे गुण असतात की त्यांचा आदर्श घेऊन आपण आपलं जीवन काय करतो की पुढं घडवत असतो. मग व्यक्तिमधल्या माणसाचा वेध घेणाऱ्या वाचकाला अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या आशय संपन्न विचारगर्भ आणि रंगतदार मुलाखतीमुळे समाजाचे काय झाले की उन्नयन होत असते. मुलाखतीचे हे फलित लक्षात घेतले तर मुलाखतीचे महात्म्य वेगळे सांगावे लागणार नाही. म्हणजे मुलाखत घेण्याचा तुमचा काय उद्देश आहे ही गोष्ट जर तुम्ही लक्षात घेतली तर मुलाखतीचे महात्म्य तुम्हाला काय करावं लागणार नाही की वेगळं सांगावं लागणार नाही. तर अशा पद्धतीचा आपण काय केले उपयोजित मराठीमधला प्रकरण क्रमांक 1 किंवा पाठ क्रमांक 1 मुलाखत हा इथं काय केला आहे की संपलेला आहे. आणि ज्यांना कोणाला शंका असतील त्या मुलांनी विचारायला काही हरकत नाही. आणि शिकवलेलं जेवढं आहे त्याची वेळेला काय करत जा की प्रश्न उत्तरे लिहून ठेवत जा.